वाटलं नव्हतं एटीएम मध्ये गेलं आमच्यासोबत असं पण काय होईल। तर विषय असा झाला की मी निघालो होतो कॉलेजला, तेवढ्यात मला आर्यनचं कॉल आलं की आपल्याला बँकेत जायचंय, तर त्यासोबत बँकेत निघालो मी। आर्यनचं एटीएम अजून आलं नव्हतं, मग एटीएमचंच काम होतं। आर्यनला म्हणलं केवायसीचं फॉर्म भरायचं असतंय, तर केवायसी म्हणलं ह्याचं काय रिएक्शन होतं बघा। केवायसी म्हणजे नक्की काय असतंय त्याला समजलो। बँकेतलं काम संपून आम्ही निघालो नाश्ता करण्यासाठी। सोलापुरातला खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे तेच कळत नव्हतं। आम्ही नाश्ता करण्यासाठी नेहमीच्या ठिकाणी आलो। नाश्ता तर करायला बसलो, पण मी काय घेतलो नाही, आर्यनच सगळं घेत होता। आमचं हे नाश्ता करण्याचं हिडन प्लेस आहे, कुठे जास्त कोणाला माहित नाही लोकांना। कॉलेजमध्ये गेलो, कॉलेज सुटलं, मग नंतर निघालो घरी, तेवढ्यात आर्यन भेटला। आम्ही गेलतो एटीएम मध्ये। एटीएम मध्ये बघा कसे पैसे मोजायला लागले यांनी। एटीएम मधूनच पैसे काढले आणि एटीएम वरच अविश्वास दाखवायला लागलाय बघा। मग आर्यनला अजून पैसे काढायचे होते, पैसे निघण्याचा आवाज तर आला होता पण पैसेच निघत नव्हते। एटीएम मधून पैसे निघताना थोडं सुद्धा याला दम पडत नसतं, कधी एकदा पैसे काढू कधी एकदा मोजू असं व्हायला लागलं। मग आम्ही निघालो पेट्रोल भरण्यासाठी। पेट्रोल भरून हनुमानच्या मंदिरात गेलो आणि तसं पण शनिवार होता, मला हार चढवायचं होतं मारुती रायाला। हार चढवलो आणि आजचा ब्लॉग इथंच संपवला। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।